जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 9 भाग 2। स्त्री संस्कार। आदिपुराण काळाच्या सुमारासही कन्येला समान स्थान दिलेले दिसते। स्त्रीवरही निरनिराळे संस्कार केले जात होते असे दिसते। याच प्रकरणामध्ये गर्भाधान, प्रीती, सुप्रीती, द्युती, मोद, प्रमोद, नामकर्म, वहिर्यान, तिशधा, अन्नप्राशन, व्युष्टी, चौळ लिपी संख्यान इत्यादी संस्कार स्त्रियांवरही होत असल्याची माहिती मिळते। राज्य परिवारातील मुलींची स्थिती आजच्या पेक्षा पुष्कळच चांगली होती। त्या पित्याच्या संपत्तीतून दानादिक कर्मेही करीत असत। आदिपर्व या ग्रंथामध्ये सांगितले आहे की सुलोचनाने आपल्या कौमार्य अवस्थेतच रत्नमयी प्रतिमाची निर्मिती केली व त्या प्रतिमांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पूजाभिषेक केला। कन्येला पैतृक संपत्तीत भाग होताच, पण मूर्तिकला, चित्रकला इत्यादी विषयांचे ज्ञान मिळवून ती आयुष्यभर धन मिळवू शके। निरनिराळ्या विषयात कन्या प्रावीण्य मिळवी, पित्याबरोबर वैचारिक आदानप्रदान करीत असे। आदिपुराण 7व्या पर्वात वज्रदंत आपल्या कन्येबरोबर विविध कलाप्रकारावर चर्चा करीत असल्याची माहिती आहे। वैवाहिक जीवन। विवाहाला स्त्री जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान होते। त्याचबरोबर आजन्म अविवाहित राहून समाजसेवा व आत्मकल्याण करणाऱ्या स्त्रियांचीही अनेक उदाहरणे आढळतात। ब्राह्मी व सुंदरी यांनी कौमार्य अवस्थेतच दीक्षा घेऊन आत्मकल्याण केल्याची माहिती मिळते। स्त्रीने विवाहित असलेच पाहिजे अशा प्रकारचे बंधन तत्कालीन समाजामध्ये असलेले दिसत नाही। वंशवृद्धी हाही विवाहाचा हेतू असल्याने, तसेच विवाहोत्तर जीवनात पती पत्नीमध्ये संपूर्ण सामंजस्य राहणे आवश्यक असल्याने अनुरूप अशाच वधूवरांचा विवाह घडवून आणला जात असे। मातापित्यांनी आयोजित केलेला विवाह, स्वयंवर विवाह, गांधर्व विवाह इत्यादी विवाहाचे प्रकार तत्कालीन समाजात अस्तित्वात असल्याची माहिती मिळते। ती आगम साहित्यात दिली आहे। सामान्यतः समाजात एकपत्नीत्वाची पद्धती होती। क्वचित प्रसंगी राजे लोक बहुपत्नी विवाह करीत असल्याची माहिती मिळते। स्वयंवराच्या पद्धतीवरून स्त्रियांनी आपल्या पतीच्या निवडीबाबतीत मत देण्याचा अधिकार होता असे दिसते। विवाहाला करार समजले जात नसून ते एक दैवी किंवा धार्मिक बंधन, आध्यात्मिक एकतेसाठी असलेले बंधन मानले जाई। मथुरेचा राजा उग्रसेन यांची रूपगुणशाली कन्या राजुलमती हिचा विवाह यदुवंशीय श्रीकृष्णाचा बंधू नेमिनाथ यांच्याबरोबर ठरला होता। तथापि पाणीग्रहणासाठी येताच म्लेच्छ राजाच्या मेजवानीसाठी कोंडून ठेवलेल्या प्राण्यांचा करुण स्वर ऐकताच नेमिनाथांनी त्या प्राण्यांना मुक्त केले। पण मूळचेच चिंतनशील असलेले त्यांचे मन अंतर्मुख झाले व त्यांनी भगवती दीक्षा घेण्याचा आपला निर्णय जाहीर केला। राजुलमतीने प्रत्यक्षात नसले तरी मनाने मी कधीच त्यांच्याशी विवाहबद्ध झाले आहे। दुसऱ्या पुरुषाशी विवाह म्हणजे व्यभिचार असे दुसरा विवाह करू इच्छिणाऱ्या मातापित्यांना सांगून आपल्या पतीने स्वीकारलेला मार्ग स्वीकारून आपले योग्य कर्तव्य बजावले। राजुलमतीने आर्यिकेची दीक्षा घेतली व पुष्कळ दिवस तपश्चर्या करून शेवटी तिने स्वर्ग प्राप्त करून जैन स्त्रियांसमोर आदर्श चारित्र्य निर्माण करून ठेवले। तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन किंवा सिद्ध प्रतिमेच्या समोर विवाहोत्सव साजरा केला जात असे। विवाहोत्तर नवोदित वधूवर 7 दिवस देव व अग्नीच्या साक्षीने
ब्रह्मचर्याचे पालन करीत व त्यानंतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन प्रतिज्ञाबद्ध होऊन आपल्या गृहस्थाश्रमास सुरुवात करीत विवाहपूर्व अवस्थेत स्त्री व पुरुष हे भिन्न समाजाचे व कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे असत. त्यामुळे विवाहोत्तर काळातच त्यांच्या जीवनास खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आदर्श गृहिणी बनून सुखद गृहस्थ जीवन निर्माण करणे हे स्त्रीचे जीवनध्येय असते. आदर्श गृहिणी कुटुंब, देश, समाज व काळ इत्यादींचे भूषण मानली जाते. गृहस्थाश्रम ही स्त्री पुरुष बंधनातील सुसंगत साखळी असते. पुरुषामधील कमकुवतता स्त्री भरून काढते, तर स्त्रीच्या असमर्थतेला पुरुष सहाय्य करतो. विवाहोत्तर जीवनात अनुरूप पती मिळणे हे स्त्रीचे परमभाग्य होय. त्यामुळे तिचे जीवन संतोषमय, प्रगतिशील होऊ शकते. गृहस्थाश्रमाचे पालन करून आपले कुळ, धर्म, स्थिती इत्यादींचा योग्य विचारावरून मर्यादित जीवन व्यतीत करणे हेच आदर्श पत्नीचे कर्तव्य होय. अशांत, क्षुब्ध स्त्री स्वतःच्या असंतोषाबरोबरच स्वगृहाची शांतताही पूर्णपणे नष्ट करते. विवाह विधीमधील सप्तपदीमध्ये अग्नीसमोर पतिपत्नी परस्परांचे जीवन सुसंघटित करण्याची शपथ घेतात. म्हणूनच विवाह समयी स्त्री सप्तपदीच्या आधारे आपल्या उत्तरदायित्वाची जबाबदारी समजू शकणाऱ्या वयाची असणे आवश्यक मानले आहे. स्त्री ही शांती, शक्ती, स्नेह, क्षमा, धैर्य, त्याग, सौंदर्य, माधुर्य इत्यादींची प्रतीक आहे. गृहस्थाश्रमात तिला गृहलक्ष्मी म्हटलेले आहे. घरातील सर्व प्रबंध स्त्रीवर अवलंबून असतो. अतिथीचे स्वागत व शुश्रूषा ही तिची कर्तव्ये होत. शिशुपालन हे तर तिचे जीवनध्येय आहे. पुत्रप्राप्तीसाठी विवाह आवश्यक मानलेला असला तरी विषय वासनेची पूर्ती हेच विवाहाचे ध्येय कदापिही नव्हते. आदी पुराणातील स्त्रीविषयक वर्णनावरून स्त्रिया अनेक प्रकारच्या वेशभूषा करीत, धातूंचे अलंकार वापरीत, फुलांची आभूषणे व मालाही वापरण्याची पद्धती होती असे दिसते. विवाहित स्त्री धर्मकार्यात सहभागी होई. पतीशिवाय स्त्रीला शोभा येत नाही, त्याप्रमाणे स्त्रीशिवाय पुरुषही शोभिवंत दिसत नाहीत, प्रगती करू शकत नाही, अशी समाजधारणा होती. आदी पुराणातील चतुर्थ पर्वात 132व्या श्लोकात सांगितले आहे की मनोहर राणी आपला पती अलिबलसाठी हास्यरूपी लतेप्रमाणे प्रिय, हित इच्छिणारी व यश वाढविणारी होती. गृहलक्ष्मी व्रत व उपासही मोठ्या प्रमाणात करीत असे. पंचकल्याण व्रत, 16 कारण व्रत, जिनेंद्र गुण संपत्ती व्रत करण्याची ही प्रथा होती. आदी पुराणातील 6व्या पर्वात मनस्विनी स्वयंप्रभाने अनेक व्रतोपवास केल्याची माहिती दिलेली आहे. सुशिक्षित कन्या मैनासुंदरी हिच्या पित्याने हट्टाने निर्जन वनात काळ कंठणाऱ्या कुष्ठरोगी चंपापूरचा नरेश श्रीपाल कोटीभट्ट याच्याशी विवाह करवून दिला. तथापि मैनासुंदरीने यास कर्मगती कारणीभूत समजून त्याची सर्व सेवा शुश्रूषा केली. अत्यंत कष्टमय जीवन शांतपणे सहन केले. मुनींनी सांगितल्याप्रमाणे पंचाणुव्रत धारण केले. अष्टांगिक पर्वामध्ये 8 दिवस उपोषण करून सिद्धचक्राची यथाविधी पूजा केली. त्यानंतर गंधोदक श्रीपालाच्या अंगावर शिंपडताच तो व्याधीमुक्त झाला. पुढे क्षात्रतेजाने त्याने आपले राज्यही परत मिळवले. सुखवैभव भोगले व वृद्ध वयात राज्यकारभार मुलावर सोपवून मुनिदीक्षा घेतली. बरीच वर्षे तपश्चर्या करून तिने शेवटी संलेखनाव्रत पूर्वक देह ठेवला. मैनासुंदरीने
आपल्या उदाहरणाने पतीला जीवनभर सावलीप्रमाणे सोबत करणारी, त्याच्या सुखदुःखात सहभागी होणारी, तो संभ्रमात पडला असता त्याला योग्य सल्ला देणारी, धर्मकार्यात सहकार्य करणारी व वैभव काळात त्याचा आनंद द्विगुणित करणारी पुरुषाची खरी मैत्रीण, त्याच्या ध्येयाची पूर्ती म्हणून पुरुषाच्या जीवनाशी एकरूप होणारी पत्नीच आदर्श गृहिणी किंवा अर्धांगी होय, अशा प्रकारचा आदर्श जैन स्त्रियांसमोर ठेवलेला आहे.